हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी। या दिवाळीची सुरुवात ही वसुबारस पासून होते। वसुबारसेपासूनच आपण पणत्या तसेच आकाश दिवे लावायला सुरुवात करतो, दारामध्ये छान रांगोळी काढतो। अश्विन शुद्ध द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी म्हणजेच या दिवसाला आपण वसुबारस असेही म्हणतो। या दिवशी आपल्याला गाय वासराची पूजा करायची असते, तिच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते, म्हणून हा सण साजरा केला जातो। यंदाच्या वर्षी वसुबारस ही सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी आहे। या दिवशी रमा एकादशी व वसुबारस दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। हिंदू धर्मामध्ये आपल्या गोमातेला खूप महत्त्व आहे। तिला आपण मातेचा दर्जा दिलेला आहे। तिच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो अशी मान्यता आहे। गायीपासून मिळणारे दूध ते तिच्या गोमूत्रापर्यंत आपल्याला सर्वच गोष्टींचा खूप उपयोग होत असतो आणि याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसे दिवशी तिची पूजा करायची असते। काही स्त्रिया या दिवशी उपवास सुद्धा करतात आणि सायंकाळी गाय वासराची पूजा झाल्यानंतर बाजरीची भाकरी, गवारीची भाजी, उसळ खाऊन हा उपवास सोडला जातो। तुमच्याकडे जर गाय वासरू असेल तर त्याची तुम्ही नक्की पूजा करा, किंवा तुम्ही जर शहरी भागामध्ये राहत असाल तर तिथे गोशाळा असतात, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता। आणि अगदी जर शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये अशी गाय वासराची एखादी मूर्ती असेल तर त्याची सुद्धा तुम्ही आज पूजा करू शकता। तुमच्या देवघरामध्ये जर गाय वासराची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे जर मातीची वगैरे मूर्ती असेल तर त्याची सुद्धा पूजा तुम्ही या दिवशी नक्की करा। इथे मी एका चौरंगावर लाल वस्त्र अंथरले आहे आणि सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घेतला आहे। आता आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। इथे मी गणपती बाप्पांना पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक घातला आहे। आता ही मूर्ती स्वच्छ पुसून आपण विड्याची 2 जोड पाने ठेवली आहेत, त्याच्यावर थोड्याशा अक्षता ठेवून त्याच्यावर ही मूर्ती ठेवायची आहे। भगवान श्रीकृष्णांना सुद्धा आपण अभिषेक घालून त्यांची सुद्धा पूजा करणार आहोत। भगवान श्रीकृष्णांना गोमाता अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे वसुबारसेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। माझ्याकडे अशी ही गाय वासराची मूर्ती आहे। आता या मूर्तीला आपण सर्वात प्रथम अभिषेक घालूया। सर्वात आधी गायीच्या पायांवरती पाणी घालायचे आहे, त्याच पद्धतीने वासराच्या सुद्धा पायांवर पाणी घालायचे आहे। समुद्र मंथनाच्या वेळी जे रत्न उत्पन्न झाले होते त्यामध्ये 5 प्रकारच्या कामधेनू सुद्धा उत्पन्न झाल्या होत्या, त्याचपैकी नंदा नामक कामधेनूची आपण या दिवशी पूजा करत असतो। गोमातेची पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवांची पूजा केल्याचे फळ मिळते। गावामध्ये बऱ्याच जणांकडे गायी असतात, ते या दिवशी सकाळी लवकर गायींना स्वच्छ स्नान घालून त्यांना स्वच्छ करून त्यांना नंतर शेला पांघरतात, छानपैकी त्यांना रंगवले जाते। दिवसभरामध्ये त्यांना हिरवा चारा, चांगल्या गोष्टी खाऊ घातल्या जातात। या दिवशी गायीपासून बनणारे दूध आणि दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत। बऱ्याचशा भागामध्ये स्त्रिया सुद्धा या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि सायंकाळी गोमातेची पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो। सर्वात आधी गणपती बाप्पांची अष्टगंध, हळदी कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची आहे। लाल रंगाचे फूल सुद्धा वाहिले आहे। त्यानंतर भगवान श्रीकृष्णांची सुद्धा आपण पूजा करून घ्यायची आहे। एक फूल वाहायचे आहे आणि कापसाचे गजवस्त्र घालायचे आहे। त्यानंतर गोमातेची सुद्धा आपण पूजा करायची आहे। हळदी कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत। सर्वप्रथम गायीच्या शेपटीची आपण पूजा करायची आहे। असे म्हणतात की गायीच्या शेपटीमध्ये सर्व 33 कोटी देवांचा वास असतो। त्यानंतर गायीला आणि वासराला सुद्धा आपण हळदी कुंकू लावायचे आहे, अक्षता वाहायच्या आहेत। तुम्हाला जर शक्य होत असेल तर गाय वासराची जाऊन प्रत्यक्ष पूजा तुम्ही नक्की करा। या दिवशी गायीला नमस्कार करून तिला स्पर्श करून तिचे आशीर्वाद घेण्याला खूप महत्त्व सुद्धा आहे। नाही जमले तर अशा गाय वासराच्या मूर्तीची तरी नक्कीच पूजा करावी। वसुबारसेच्या दिवसापासूनच आपण दारामध्ये पणत्या लावायला सुरुवात करतो। या दिवशी शक्य असेल तर 12 पणत्या लावून त्या तुम्ही इतरत्र ठेवू शकता। तुळशी जवळ, दारापुढे, रांगोळीवर अशा पद्धतीने त्या तुम्ही लावू शकता। त्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे आणि कापराने सुद्धा ओवाळायचे आहे।
या दिवशी काही भागांमध्ये गाईला बाजरी खाऊ घालतात. वसुबारसेच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करून ती पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा आपण गोमातेला खायला घालायचा असतो. आणि ज्यांनी उपवास केलेला आहे त्यांनी बाजरीची भाकरी, गवारीची भाजी, उसळ असे खाऊन सोडायचा असतो. आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी आईने हा उपवास नक्की करावा. त्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते, त्यांचे कल्याण होते. आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी आईने हा उपवास नक्की करावा. तर अशा पद्धतीने वसुबारसेच्या दिवशी आपण गोमातेची आणि तिच्या वासराची पूजा करायची असते. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.